ती नागाची उपमा दिली. नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही, हे तर मांडूळ आहे. गांडूळ नाही, मांडूळ, दुतोंड्या, ज्याला फणाच नाहीये, सरपटणारे प्राणी आहेत. फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो. हे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ आहे. कारण सगळं काही पळवलं, जोर जबरदस्ती, पैशाचं वाटप, एवढं करून सुद्धा 5.25 लाख ठाणेकर आपल्या सोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभे राहिले. 5.25 लाख. मला असं वाटतं की भाषण करूच नये आणि केवळ घोषणांचाच कार्यक्रम करूया. कारण या नुसत्या घोषणा नाही आहेत, तर तो एक द्वेष आहे, उद्वेग आहे, उत्साह आहे, संताप आहे. पण नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही जिंकता येणार. जसं आता हे मिंदे सरकार करतंय, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ. आपल्याला नुसत्या घोषणा करून नाही चालणार. राजन, तुम्ही सांगितलं, मी दोघांची भाषणं ऐकत होतो आपल्याप्रमाणे. त्याच्या आधीची भाषणं काही मी ऐकू शकलो नाही. राजेजी बोललेत, आणखीन ज्योतिताई तुम्ही बोलल्यात, प्रत्येकाने आपापले विचार मांडले. पण राजन, तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे. दुबार मतदार नोंदणी आणि कलेक्टरना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही. 3 महिने थांबा. मग हे सरकारी कलेक्टर आणि मेंढ्यांचे कलेक्टर माहिती आहेत ना, एक चांडाळ चौकडे आहे म्हणतात. हे सगळे कलेक्टर कुठे पाठवतो ते बघा. यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूया. कारण ही काही गंमत नाहीये. हे ठाणे जे उभं राहिलेलं आहे त्याच्या मागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेना प्रमुखांवरचं प्रेम आणि ठाणेकरांची, शिवसैनिकांची मेहनत, अपार मेहनत. ही मेहनत जर झाली नसती तर मेंढ्यांची दाढी उगवलीच नसती. विषय अनेक आहेत आणि संजयने उत्तम भाषण केलेलं आहे. आता उत्सुकता नमखरम 2 ची आहे. समोर दिसतोय, पण तो जगाला दाखवायचा आहे. फक्त संजय एकच, ती नागाची उपमा दिली. नागाचा कमी काय अपमान करू इच्छित नाही, हे तर मांडूळ आहे. गांडूळ नाही, मांडूळ, दुतोंड्या, ज्याला फणाच नाहीये, सरपटणारे प्राणी आहेत. फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो. हे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ आहे. तो उल्लेख केलास ना, दिल्ली समोर लोटांगण घातलं, कारण हे स्वतः सरपट्ट आहेत. रोज आपलं घालीन लोटांगण. म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत, फोन आला कीच खराब होते. जसे असाल तसे या, नशीब पॅन्ट घातलेली असते, हे ताबडतोब जातात. पण या भगव्या सप्ताहाचा समारोप होतोय आणि या भगव्या सप्ताहाचं मूळ, त्याचं कारण हे दुबार मतदार नोंदणी, आपले मतदार नोंदणी, यादी वाचन हे करण्यासाठीच होतं. आणि हे तुम्ही सगळ्यांनी केलं असेल असं मला वाटतं. केले सगळे विधानसभा मतदारसंघ, या जेवढे लोकसभेत येत आहेत तेवढ्या सगळ्यांमध्ये आपले गटप्रमुख आहेत. आवाज नाही आला? हा खरा आवाज आहे की खोटा आवाज आहे? मी बोललोय म्हणून हो नका बोलू. यंत्रणा घट्ट आहे. त्याच वेळेला यांनी लबाडी करून हे जिंकलेले आहेत. खरं म्हणजे ठाणेकरांचं मी कौतुक करायला आलेलो आहे. कारण सगळं काही पळवलं, जोर जबरदस्ती, पैशाचं वाटप, एवढं करून सुद्धा 5.25 लाख ठाणेकर आपल्या सोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभे राहिले. 5.25 लाख. बाजूला आपली वैशालीताई बसलेली आहे, साधी महिला कार्यकर्ती. समोर मिंद्याचं कार्ट, स्वतः मिंदे. तरी सुद्धा या माझ्या कार्यकर्त्या महिलेचा पराभव करायला
विश्वगुरूंना आणावं लागलं. ह्या आपला विजय. जवळपास 4.25-4.5 लाख मतं कल्याणकरांनी दिली. हाच तर आपला विजय आहे. कारण आपल्याला लांडी लबाडी करून काही नकोय. जे काय आहे ते हक्काचं पाहिजे, प्रेमाचं पाहिजे. विकत भाज्या घेता येतात, मतं विकत नकोय आम्हाला. मतं नाही विकत घेत आपण कधी. आणि प्रचंड पैसा ओतून सुद्धा ही एवढी मतं मिळवली तरी सुद्धा विजय समोर दिसत नाही म्हणून लांड्याला बड्या केल्या. ती मुंबईमध्ये एक आपल्या अमोल कीर्तीकरांची सीट 48 मतांनी पराभव होऊ शकतो आपला मुंबईमध्ये? होऊच शकत नाही. चोरलेली सीट आहे. आणि त्याच्यानंतर ज्या 2 निवडणुका झाल्या, एक पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ, संपूर्ण मुंबई त्याच्यात मतदान करते, पदवीधर आणि शिक्षक. म्हणजे असं काही नाही की जो काही पदवीधर नाही तो काही समजदार नाही, पण जो सुशिक्षित आहे आणि मुळामध्ये शिक्षक जे पुढची पिढी घडवत असतात. आजपर्यंत कधी मतदान झालं नाही एवढं मतदान पदवीधरच्या मतदानामध्ये झालं, मतदारसंघात झालं. आणि प्रचंड मताधिक्याने आपला शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला उमेदवार त्यांनी निवडून दिला. शिक्षक सुद्धा प्रथम आपण निवडून दिला मुंबईकरांनी. मग मुंबई ठाणे सगळे एकच आहे. कोकण माझंच आहे. कोकण माझंच आहे. कोकणामध्ये पराभव होऊ शकतो आपला. पण हे सगळे जे काहींचे चाळे चाललेत हे अब्दालीचे चाळे आहेत. आपल्यामध्ये फूट पाडायचं. मी का अब्दाली बोललो? रागाने द्वेषाने नाही नुसतं बोललो. अहमद शहा, अहमदाबाद शहा नाही, अहमद शहा. नाही तर कोणतरी म्हणेल अहमदाबाद शहा. तसं नाही. सगळ्या गुजराती लोकांबद्दल माझा राग नाही, पण जे माझ्या महाराष्ट्राला लुटतायत त्या दरोडेखोरांवरती राग आहेच. आणि त्यांना गाडायचं म्हणजे गाडायचंच, कोणत्याही परिस्थितीत गाडायचं. मी काय लेना ना देना. आता परत 16 तारखेला येत आहेत. म्हणजे असं इतिहासात म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा जो औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आला, त्यांच्या घोड्यांना सुद्धा, सैन्याच्या घोड्यांना सुद्धा पाणी पिताना पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे. तसे या अब्दालीच्या खेचरांना पाण्यामध्ये उद्धव ठाकरे दिसतो. ही खेचरं आहेत. पण तुम्ही अजून महाराष्ट्राचं पाणी जोखलेलं नाही. महाराष्ट्राने अजून तुम्हाला पूर्ण पाणी पाजलेलं नाही. हा सामना आता होऊ द्या. महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते तुम्हाला दाखवून देईल ही शिवसेना. काय पाणी असतं. पण एक लक्षात घ्या की काही गोष्टी आपण सोडून देतो. आता ही चांगली, खरं म्हणजे जाहीर सभाच मला ठाण्यामध्ये परत घ्यायची. मी पुन्हा येणारच आहे. पण पावसाळा सुरू झालाय, जाहीर सभांचा हे काही दिवस नाहीत. मग कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी मी सुरू केल्यात. जसं आता हॉलमध्ये करतोय. 4 दिवसापूर्वी पुण्याला झाला. पुण्याचा हॉल जरा मोठा आहे. एक 5-10 हजार लोक तिकडे वरती आणि खाली अशी बसली होती. पण सभा मोठी झाली, शोभायात्रा मोठ्या झाल्या नाही. मी अजूनही सांगतो, वेळ गेलेली नाही. वेळ आहे. जवळपास 2-3 महिने आपल्या हातात आहेत. मतदार यादी हातामध्ये घेऊन प्रत्येक घरात, जसं गटप्रमुखाचं काम काय, माझ्याकडे किती मतदार आहेत माझ्या यादीमध्ये? 800 ते 1200 ही सरासरी मतदारांची संख्या असते, बरोबर ना? मग मतदार नोंदणी केल्यानंतर माझ्या ह्या माता भगिनी आहेत, तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. प्रत्येक गटप्रमुखाचं काम असं की खिशात मतदार यादी घेऊन चेक करणं. जे राजन तुम्ही सांगताय ना दुबार मतदार नोंदणी, ही मतदार नोंदणी एका मतदान क्षेत्रामध्ये, मतदार क्षेत्रात हे 2दा मतदान नाही करू शकत. लोकसभेचं मोठं आहे त्याच्यामुळे लोकसभेत कदाचित शक्य आहे. पण विधानसभेला बाजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघामध्ये हे दुबार मतदान करू शकतात. जर प्रत्येक गटप्रमुखांनी आपल्या यादीपुरताच मतदारसंघ आहे माझा. ठाण्याचा मतदारसंघ शहराचा किती आहे? असेल 5 लाख. पण माझ्याकडे जबाबदारी या 1200 मतदारांची आहे. म्हणजे 1200 मतदार खरे आहेत की खोटे आहेत? आणखीन कोण नवीन घुसलेत का? जे जुने होते ते बरोबर जागेवर आहेत का? आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा मतदान केंद्रापर्यंत त्यांना नेण्याची जबाबदारी ही आपण जर का घेतली आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेलं
तर मला असं वाटतं किती पैसा ओतू द्या, किती योजना ओतू द्या, आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्यात तुम्ही गफलत करू नका. हे थोडंसं तुम्हाला मी वेगळं सांगतोय, कारण संजयनी चांगलं जे काय सांगायचं सांगितलंय, पण संघटनात्मक जे काम आहे म्हणून तर त्याला संघटना म्हणतात. नुसता काहीतरी जमाव आला तर फटाके फोडेल, नाही तर हिंसाचार करेल, पण तसा जमाव नकोय मला. मला संघटनात्मक काम करणारे माझे सैनिक जे आहेत हे माझं सैन्य आहे.